मागायची हे भाऊ पुढे हो तात्या इकडे खाली घेऊया. नाही घेऊ दे आणि पप्पू ओके विशाल या जरा लोगो पुढे करा. बरोबर आहे. नाही मला कसं काही काम नाही केलं. तुम्ही दोघं मारा शकता. डॉक्टर साईडला घ्यायचे. अनेक वर्षापासून हे सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले. त्या सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला. नावं सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगेन की एक दोन नाही तर जवळपास तीनपेक्षा जास्त दशक म्हणजे 30-40 वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुशील दादा मोजर त्यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातून आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला. खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील, सहकारी मित्र असतील, या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक ते दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं, पैसे अभावी त्यांना छत्र्यातसुद्धा म्हणजे पोटाची खळगी भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो. पण म्हणजे छत्र्या तर लांबच राहिल्या. आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्यांचं मनापासून व्यक्तिशः मी आणि आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे, सुनील तात्या काटकर असतील, सगळे म्हणजे नाव महेश गुरु, अमोल, लक्ष्मण, हे तर जेवढे नावं घ्यावे थोडेच. सगळ्यांनी पहिल्यापासून ज्या वेळेस आम्ही कधी राजकारण केलं ना, पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मनाची उराशी एक इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं. आज सत्ता ह्यांच्याकडे त्यांच्याकडे,
याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे, जे दुर्लक्षित समाज आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे, ज्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकारात राहतो. एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर की माझं संपूर्ण आयुष्य हे पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो. आल्यानंतर एक एक करत असे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी तसे मूठभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा केली, तसंच एक एक करून सगळे गोळा करत आलो. आणि मी अभिमानाने मला आज सांगावंसं वाटतं की मी माझ्या वडिलांचा अंत्यविधीला पाहिला आहे. त्यानंतर वसंतदादा पाटील त्यांचा पण बघितलं आणि एक ईर्ष्या होती मनात की आज एवढं त्या लोकांनी एवढे लोक जोडले तर आपण त्या दोघांच्या पेक्षा जास्त लोक आपण माझ्याकडनं जोडले गेले पाहिजे. मतीदार तर एवढाच आहे, मी काय इतक्यात जात नाही त्यामुळे तुम्ही असं बघून आता चालतोय काय आहे. पण माझ्या वेळेस ते काय लगेच जात नाही, लगेच पेढे वाटू नका काय असं काय. पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे एक जमा केलेत. ही खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती. राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही. मित्र, जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगातली. जी जोडल्यानंतर मिळती ती कधीच त्याला तोडच नाही. आणि असं असताना आज यांच्या सगळ्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम सुशील दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांचा हाती घेतला आहे. खऱ्या अर्थाने त्यांना संपूर्ण त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी असतील, सहकारी असतील, या सगळ्यांचं मनापूर्वकपासून मी त्यांना हा उपक्रम राबवल्यामुळं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो.